एवढे मोठे साहेब माझ्या इथं आले आजी दादा. आपण मोठं काम केलं. धन्य झालो. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात महाबळेश्वर पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका शेतकऱ्याने अशक्य वाटणारं स्वप्न आता साकार केले. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आता सफरचंद बाग फुलली आहे. शेतकरी राजू भिलारे यांच्या या प्रयोगाची सध्या राज्यभरात चर्चा होत असून त्यांच्या बागेला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. नमस्कार, माझं नाव राजू भिलारे, पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिली सफरचंदाची शेती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं का आपल्या सफरचंदाला फळं लागलेली आहेत. हे डेअरिंग केलं म्हणजे आपलं महाबळेश्वर तालुका असल्यामुळं की इथं मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे. ह्या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे. आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे. या यशस्वी प्रयोगाची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देत पाहणी केली आहे. यावेळी डॉक्टर चंद्रकांत पुनकुंटवार यांनी देखील राजू भिलारे यांच्या जिद्दीचं आणि आधुनिक शेती प्रयोगाचं विशेष कौतुक केले. हे राजू भिलारे आहेत. आपले शेतकरी बांधव पसरणी गाव आहे. हां, पसरणी 2 एकरामध्ये 600 झाडं लावली आहेत सफरचंदाची. आणि हा अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्यासमोर मी तोडलं आहे. खरोखर प्रेरणादायी आहे आणि खूप अभिनंदन आपलं. आणि आपल्याला जी सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल ते संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. खूप अभिनंदन. शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत. काय सांगाल, आज साहेब स्वतः आलेत आणि आज तुम्ही तुमच्या आज केलेल्या कार्याचं कौतुक होतंय, कसं बघता याच्याकडे? आज मला असं वाटतं की मला काहीतरी असं पूर्ण पावलं. आमचे बापू राव शिर्के एवढे मोठे साहेब माझ्या इथं आले आजी दादा. आपण मोठं काम केलं. धन्य झालो. आपण मोठं काम केलं बापू. आणि हे एक दिशादर्शक काम आपण केलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना नक्कीच याच्यातून खूप चांगली दिशा मिळणार आहे. सफरचंदच्या बागा उभ्या राहतील तुझ्या. होय होय, नक्की नक्की. तसंच राज्यातील वातावरण विविध फळ पिकांसाठी पोषक असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावं. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता जागतिक बाजारपेठेची मागणी ओळखून शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे. साताऱ्यातील पसरणीमध्ये जर सफरचंदाची बाग फुलू शकते तर महाराष्ट्रातील कोणत्याही भागात जिद्द आणि विज्ञानाच्या जोरावर नवनवीन फळ पिकांचे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. खूप सुंदर आहे. चांगलं मॅच्युअर झालेलं फळ आहे. काश्मीर किंवा हिमाचलच्या सफरचंदासारखाच कलर ह्याचा डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीला आपल्याकडे अशा पद्धतीची शेती कुठेही केली जात नव्हती. आपल्याला असं वाटायचं की आपलं वातावरण या फळपिकासाठी सुटेबल नाही आहे. परंतु या प्रयोगातनं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त प्रकारची फळं पिकवणारा प्रदेश आहे. आणि जी कमतरता आजपर्यंत होती तीसुद्धा आता भरून निघालेली आहे. हे सफरचंद आहे आणि हे सफरचंद वाईच्या पसरणीच्या माळरानावर किंवा जमिनीमधनं उगवलेलं सफरचंद आहे. आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळझाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या. त्यांच्या शेतातली ही फळझाडं तुम्ही आवर्जून विकत घ्या आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला समर्थन द्या. एवढंच मी आपल्या आपण हे ॲपल खाऊन तुम्हाला टेस्ट कशी वाटली याचा अनुभव सांगा. बघा, आपण ॲपल निवडत असताना भारतीय जातीचे ॲपल आणि परदेशी ॲपल. परदेशी ॲपलना आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये ज्यूस कंटेंट जास्त आहे
किंवा ज्युसी असतात असं आपण म्हणतो. आपले ॲपल गोड असतात आणि परदेशी ॲपल ज्युसी असतात, परंतु या सफरचंदामध्ये हे दोन्हीही गुण आहेत. हे ज्युसी पण आहे आणि गोड पण आहे. जी आपली रिक्वायरमेंट आहे, भारतीय माणसाची जी आवड आहे, त्या दोनही आवडी पूर्ण करणारं हे फळ आहे. त्याच्यामुळे हे 1 नंबरचं फळ आहे. सध्या महाबळेश्वर पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची पावलं या बागेकडे वळू लागली आहेत. राजू भिलारे यांची ही बाग आता साताराच्या प्रगतशील शेतीचा नवा चेहरा ठरतीये. जिद्द आणि आधुनिकतेची जोड दिली तर शेतीतून काय साध्य होऊ शकतं याचंच हे उत्तम उदाहरण.